नमस्कार मित्रांनो, आपण कालच्या भागात राष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कालखंडाच्या इतिहासाचा आपण अभ्यास केलेला आहे. काल आपण बघितलं की लोकांना ज्या प्रमाणात स्थानिक आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये आस्था असतं तेवढी आस्था आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नसतं आणि त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो काही विकास झाला तो विकास हा 4 कालखंडामध्ये झालेला आहे आणि या 4 कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास हा कमी अधिक प्रमाणात होत गेला आणि हा विकास होत असताना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये नेमक्या कोणत्या घटकांना महत्त्व द्यायचं याचाही विचार आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांना करणं गरजेचं वाटू लागलं आणि त्यातूनच आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती काय असली पाहिजे, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यासाचं क्षेत्र काय असलं पाहिजे ह्याचा सर्वसमावेशक विचार या ठिकाणी होऊ लागला आणि मग त्या अनुषंगानं आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती, स्कोप ऑफ इंटरनॅशनल रिलेशन ह्यावर आज चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंधाला जेव्हा एका स्वतंत्र विषयाचा दर्जा मिळाला त्यावेळी या विषयाची व्याप्ती आणि क्षेत्र याविषयी चर्चा होऊ लागली आणि त्यामध्ये प्रामुख्याने ग्रेसन किर्क, क्लाउस नोर, E.L. वुडवर्थ इत्यादी विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीसंदर्भात आपले वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. आणि मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधाचं क्षेत्र एवढं व्यापक आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती ठरवताना अनेक अडचणींना, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. कारण या विषयाच्या ज्या काही सीमा आहेत त्या निश्चित स्वरूपाच्या नाहीत. कारण आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या मध्ये आपण बघितलेलं आहे की राज्याच्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास आपण करतोय आणि मग त्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती ठरवताना अभ्यासकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. आंतरराष्ट्रीय संबंधाचा खरा अभ्यास 1954 नंतर होऊ लागला. कारण इसवी सन 1954 युनेस्कोने C.W.A. मेनिंग यांनी संपादित केलेलं एक पुस्तक प्रकाशित केलं आणि त्यावेळेपासून ह्या विषयास एक स्वतंत्र विषय म्हणून जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आणि त्यापासून या विषयाची जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती ही वाढतच गेली. त्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीची चर्चा ही करणं क्रमप्राप्त ठरतं. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये सर्वप्रथम एका राज्याने आपल्या सीमा उल्लंघन करून इतर राज्याशी जे काही संबंध प्रस्थापित केलेले असतात त्या संबंधाचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रामुख्याने केला जातो. आणि या संबंधाचा विचार आपल्याला ज्यावेळेस करायचा आहे त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पातळीवर युनो, WTO, गॅट, WHO, जागतिक बँक अशा अनेक जागतिक संघटना स्थापन झाल्या आणि या संघटनांचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जगातील जे काही विविध देश आहेत त्या देशामध्ये कोणत्याही अडथळ्याच्या विना विविध प्रकारचे व्यवहार हे सुलभ व्हावेत हा उद्देश होता. आणि त्या अनुषंगानं प्रत्येक राज्य आपल्या सीमा उल्लंघन करून इतर राज्याशी संबंध प्रस्थापित करू लागले आणि हे संबंध प्रस्थापित होत असताना खरे संबंध कधी प्रस्थापित झाले तर उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण ह्या संकल्पना जशा विकसित होत गेल्या या संकल्पनाच्या अनुषंगानं जागतिकीकरणामध्ये तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, ज्ञान, कौशल्य, मूल्यकल्पना, शिक्षण इत्यादी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्त प्रवाहास मोठ्या प्रमाणात वाव दिला गेला आणि या मुक्त प्रमाणात वाव दिल्यामुळं प्रत्येक राज्यानं आपल्या सीमांचं उल्लंघन केलं आणि इतर राज्याशी आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संबंध प्रस्थापित
केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच पद्धतीनं भारतात 1991 पासून मोठ्या प्रमाणात आर्थिक बदल होत गेलेले आहे, हे आपण पाहतोच आहे. आणि हे जे काही बदल या ठिकाणी झाले, ते बदल उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक सामाजिक परिवर्तन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्या आर्थिक सामाजिक परिवर्तनाचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय संबंधावर झाल्याचा आपल्याला दिसून येताना येतो. दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी अनेक सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले आणि या सार्वभौम राष्ट्रांनी आपल्या ज्या काही शक्ती आहेत, शक्ती संबंध आहेत, ते शक्ती संबंध वाढवण्याचं काम या कालखंडामध्ये केलं. आणि हे करत असताना प्रत्येक देशानं तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, शिक्षण, ज्ञान, कौशल्य याचा विकास करण्यावर भर दिला. आणि हा विकास होत असताना एखाद्या राष्ट्राने आपली आर्थिक सत्ता, सैनिकी सत्ता, तंत्रज्ञानाची शक्ती किती मजबूत केली आणि त्या शक्तीचा आंतरराष्ट्रीय संबंधावर किती परिणाम होऊ लागला याचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये परराष्ट्र धोरणाचाही अभ्यास प्रामुख्याने केला जातो. परराष्ट्र धोरणाचा अभ्यास याच्यासाठी केला जातो की प्रत्येक राष्ट्र हे आपलं राष्ट्रीय हित जोपासण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी एखाद्या सैद्धांतिक दृष्टिकोन विकसित करतात. ज्या पद्धतीनं भारतानं आपला सैद्धांतिक दृष्टिकोन विकसित केलेला आहे, तो दृष्टिकोन आपण भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये वाचतो. आम्ही भारताचे लोक, भारताचं एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा जो सैद्धांतिक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे, त्या सैद्धांतिक दृष्टिकोनातूनच भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये भारतीय शासन व्यवस्था ही राज्यकारभार करताना आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये आधुनिक राजकीय व्यवस्थेचाही अभ्यास हा मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण आजची राजकीय व्यवस्था आणि मध्ययुगातील जी काही राजकीय व्यवस्था होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. आज आधुनिक शासन व्यवस्थेमध्ये आपण जर पाहिलं तर शासन संस्थेकडे सत्तेचं मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेलं आहे. मध्ययुगामध्ये सामंतशाही, धर्मसत्तेच्या प्रभावामुळे राज्य त्या काळामध्ये सत्ताधारी नव्हतं, तर त्या काळात सैनिकी, आर्थिक सत्ता ही शासनाकडे नसून त्या काळामध्ये सामंत व वतनदारांकडे, जमीनदारांकडे होती. त्या काळात राज्यपेक्षा धर्मसत्ता ही स्वतः श्रेष्ठ मानत होती आणि त्यामुळं आज आधुनिक राजकीय व्यवस्थेचं बदललेलं स्वरूप हे सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यासलं जातं. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये राष्ट्रीय हिताचाही अभ्यास मोठ्या प्रमाणात केला जातो. आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे की राष्ट्रीय हित म्हणजे एखाद्या राज्यानं सैद्धांतिकदृष्ट्या निश्चित केलेली ध्येय होय आणि त्या अनुषंगानं राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी प्रत्येक राष्ट्राला सर्वसामान्य पद्धतीची, दीर्घ मुदतीची काही उद्दिष्ट निश्चित करावी लागतात आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या ठिकाणची जी काही शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था ही प्रयत्नशील असतं आणि त्या प्रयत्नाच्या आधारावर प्रत्येक राष्ट्र आपलं राष्ट्रहित साध्य करण्याचा प्रयत्न करतात. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संघर्षाचाही अभ्यास मोठ्या पद्धतीनं केला जातो. सत्ता हा राजकारणाचा पाया आहे आणि त्यामुळं जगात जे काही संघर्ष होतात ते संघर्ष हे सत्तेसाठी चाललेले असतात. म्हणून मॉर्गनसारखे विचारवंत असे म्हणतात की सत्तेसाठी संघर्ष हा सर्वकालीन व जागतिक असतो. शक्ती किंवा सत्तेशिवाय कोणतंही राजकारण होऊ शकत नाही. राज्याचं संरक्षण, उन्नती व विकासासाठी अंतर्गत शक्ती वाढवण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये विचार केला जातो
त्या गोष्टीच्या विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वेळा अनेक देशामध्ये मोठ्या प्रमाणात सत्ता संघर्ष निर्माण होतात आणि त्या सत्ता संघर्षाचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्ता संघर्षाचा ज्यावेळी अभ्यास केला जातो त्यावेळी सत्ता संघर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा जो काही घटक आहे तो घटक म्हणजे विचारधारा. विचारधारा ही एक विश्वासाची पद्धत आहे. ती राजकीय किंवा अराजकीय स्वरूपाची असू शकतं आणि राजकीय विचारधारा ह्या राजकीय संस्थांशी संबंधित असतात आणि त्या राजकीय विचारधाराचा प्रभाव हा जागतिक राजकारणावर पाडण्याचं काम प्रत्येक राष्ट्र करताना आपल्याला दिसून येतात आणि त्या प्रत्येक विचारधारेचा प्रभाव हा प्रत्येक राष्ट्रावर कसा पडेल याची जबाबदारी राष्ट्रीय हित साधताना प्रत्येक राष्ट्र करतं आणि त्यामुळे सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू ह्या विचारधारा ठरतात आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये विचारधारा ह्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये विचारधारेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. विचारधारा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात आणि त्या वेगवेगळ्या विचारधारामुळे सत्ता संघर्ष अनेक ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राष्ट्रवाद, साम्राज्यवाद, वसाहतवाद, नववसाहतवादाचाही अभ्यास केला जातो. एक राष्ट्र एक राज्य सिद्धांत पासून राष्ट्रवादाची कल्पना ही मोठ्या प्रमाणात विकसित होते गेली. राष्ट्रवाद हा देशभक्ती, देशप्रेम, जातीय, धार्मिक एकता, भौगोलिक एकतेतून मोठ्या प्रमाणात निर्माण केला जातो आणि त्यामुळं या राष्ट्रवादाचाही अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. साम्राज्यवाद हे एक धोरण आहे. साम्राज्यवादामध्ये राज्यांचा सीमाचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात केला जातो. साम्राज्यवादात ज्या काही विचारधारा आहेत त्या विचारधारांना अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं आणि त्या विचारधारा ह्या वेगवेगळ्या राष्ट्रांवर थोपवण्याचं किंवा सोपवण्याचं काम या साम्राज्यवादामध्ये केलं जातं. साम्राज्यवादामध्ये विभिन्न जे काही राज्य आहेत त्या राज्यांना एका शक्तिशाली केंद्रीय सत्तेच्या आधिपत्याखाली आणणे ही कामं साम्राज्यवादामध्ये केली जातात. तसेच साम्राज्यवादामध्ये राज्यांची जी काही शक्ती आहे त्या शक्तीचा सीमाबाहेर विस्तार करणं हे साम्राज्यवादाचं सगळ्यात महत्त्वाचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे साम्राज्यवादाचाही अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. साम्राज्यवादी राज्यांनी आफ्रिका आशिया खंडातील विभिन्न प्रदेशांवर आपलं साम्राज्य प्रस्थापित केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या साम्राज्यवादाचा बळी भारतसुद्धा पडलेला आहे आणि वसाहतवाद हा जास्त काळ टिकू शकला नाही. वसाहतीमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला आणि त्यामुळं अनेक वसाहतीमध्ये आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून वसाहतींना स्वातंत्र्य मिळू लागली आणि या वसाहतवादाच्या माध्यमातून या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली आणि या स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना आपला आर्थिक विकास कसा करावा हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला होता आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी जागतिक राजकारणामध्ये जी काही द्विध्रुवीकरणाची जी काही प्रक्रिया होती त्या द्विध्रुवीकरणाच्या प्रक्रियेच्या आधारावर प्रत्येक स्वतंत्र राष्ट्र इतर सक्षम राष्ट्राकडे मदतीचा हात मागत होतं आणि या मदतीच्या आधाराखाली मदतीच्या दबावाखाली अनेक राष्ट्र त्या राष्ट्रांच्या मदतीच्या नावाखाली नवोदित जी काही स्वतंत्र राष्ट्र होती त्यांनी आपल्या संरक्षणासाठी आर्थिक विकासासाठी अमेरिका रशियासारख्या ज्या काही महाशक्ती होत्या त्यांच्याकडून आर्थिक व सैनिकी स्वरूपाची मदत घेतली आणि मग ही मदत घेत असताना या स्वतंत्र राष्ट्रावर काही बंधनं लादल्या जाऊ लागली
आणि त्या बंधनाच्या माध्यमातून या ठिकाणी अमेरिकेनं आपला अमेरिकेचा डॉलर साम्राज्यवाद प्रस्थापित केला आणि या साम्राज्यवादाच्या माध्यमातून या ठिकाणी नववसाहतवादाचा उगम झाल्याचा आपल्याला दिसून येतो आणि याच नववसाहतवादाचा सुद्धा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये केला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी शीतयुद्धाचा विकास होत गेला. दोन परस्पर विरोधी राजकीय पद्धतीमध्ये चाललेला संघर्ष म्हणजे शीतयुद्ध होय आणि या शीतयुद्धामध्ये सत्तेसाठी संघर्ष स्पर्धा या ठिकाणी चालली जातं आणि जागतिक राजकारणावर आपला प्रभाव पडला पाहिजे, जगाचं नेतृत्व आपण करावं ही प्रबळ इच्छा या ठिकाणी महासत्तांमध्ये निर्माण होऊ लागली आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी राज्य व्यवस्थेमध्ये प्रत्येक राष्ट्र जर आपली शक्ती वाढवण्याचा जर या ठिकाणी प्रयत्न करत असेल तर त्या शक्तीचा प्रयत्न जो काही वाढतो प्रत्येक राष्ट्राकडून या ठिकाणी शक्तीचा किंवा बलप्रयोगाचा प्रयोग हा राज्यसत्तेकडून केला जातो आणि मग या बलप्रयोगामुळे या ठिकाणी जागतिक पातळीवर सत्ता संतुलनाचा प्रश्न निर्माण होतो, अराजकाची अवस्था निर्माण होतं आणि त्या अवस्थेमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युद्ध देखील होऊ शकतात आणि ही परिस्थिती या ठिकाणी होता कामा नये या अनुषंगानं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्ता संतुलनाचा अभ्यास ही मोठ्या प्रमाणात केला जातो. सत्ता संतुलनामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हे स्थिर ठेवले जातात. कोणत्याही एका राष्ट्राला बलशाली होऊ दिल्या जात नाही आणि त्यामुळं मार्गोंता म्हणतोय की सत्ता संतुलन म्हणजे सर्वसामान्य सामाजिक सिद्धांताचं प्रगटीकरण होय. सत्ता संतुलनाच्या माध्यमातून या ठिकाणी सामूहिक सुरक्षितेचा सिद्धांत उदयास आला. एकासाठी अनेक व अनेकासाठी एक या तत्वावर सामूहिक सुरक्षितेचा प्रयत्न आणि राष्ट्रीय हिताचं संरक्षण करण्याचं काम अनेक राष्ट्र करू लागले आणि त्याचाही अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जातो. सामूहिक सुरक्षितेच्या नावाखाली प्रत्येक राष्ट्र या ठिकाणी शस्त्रनिर्मितीच्या कार्यामध्ये गुंतलेलं होतं आणि या जगामध्ये एक शस्त्रनिर्मितीची एक मोठी स्पर्धा लागली होती आणि ती स्पर्धा लागल्यामुळं जागतिक शांतता धोक्यात येऊ लागली आणि जागतिक शांतता नांदावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी निशस्त्रीकरण व शस्त्रनियंत्रण हे झालं पाहिजे हा विचार पुढं आला आणि त्या विचाराच्या अनुषंगानं निशस्त्रीकरणामध्ये काही राज्यांनी किंवा एका राज्याद्वारे काही विशिष्ट प्रकारची जी काही शस्त्र असतात ती सर्व प्रकारची शस्त्राची कपात करणं किंवा संपूर्ण शस्त्र नष्ट करावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून निशस्त्रीकरणाची संकल्पना ही पुढं आणल्या गेली आणि हेच होत असताना शस्त्र नियंत्रणाची जी काही संकल्पना आहे त्यामध्ये भविष्यकाळात निर्माण होणारी जी काही शस्त्र तुम्ही निर्माण करणार आहात त्या शस्त्रावर काही प्रमाणात बंधनं घालावी हा विचार या ठिकाणी पुढे येऊ लागला आणि त्याचाही अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जाऊ लागला. कारण निशस्त्रीकरण शस्त्रनियंत्रण याचा प्रभाव हा आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठ्या प्रमाणात पडू लागला आणि त्यामुळं या ठिकाणी आपणास सत्ता संतुलन सामूहिक सुरक्षा निशस्त्रीकरण याचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त ठरतं. आंतरराष्ट्रीय संबंध दृढ व्हावेत त्यासाठी या ठिकाणी अनेक जागतिक पातळीवरच्या संघटना स्थापन करण्यात आल्या आणि या जागतिक पातळीवरच्या संघटनांनी अनेक आंतरराष्ट्रीय कायदे बनवले आणि या आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सभ्य राज्यांनी परस्परामध्ये व्यवहार करण्यासाठी मान्य केलेले जे काही नियम आहेत त्या नियमांना आंतरराष्ट्रीय कायद्याचा दर्जा मिळू लागला आणि त्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर या ठिकाणी सत्ता संतुलनाचं काम हे केल्या जाऊ लागलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदे आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्याससुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि आंतरराष्ट्रीय कायदे आंतरराष्ट्रीय संघटनांचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस या संघटनामध्ये जे काही काम करणारे लोक आहेत देश आहेत त्यांना निर्णय प्रक्रियाचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो
आणि या निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधावर त्याचे निर्णय प्रक्रियेचे मोठे परिणाम होतात आणि त्या परिणामाचा अभ्याससुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जातो. तसेच आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये युद्ध, शांतता याचाही अभ्यास केला जातो. तसेच आर्थिक हितसंबंधीय संघटनांचाही अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रामुख्याने केला जातो. आर्थिक हितसंबंधीय दृष्टिकोनातून या ठिकाणी नवीन अर्थव्यवस्था विकसित झाली पाहिजे हा विचार प्रवाह दृढ होत गेला आणि या आर्थिक हितसंबंधीय संघटनाचा ज्यावेळेस अभ्यास केला गेला त्यावेळेस या ठिकाणी उत्तर दक्षिण जो काही संघर्ष निर्माण झाला त्या उत्तर दक्षिण संघर्षातून उत्तर दक्षिणमध्ये कसं सहकार्य निर्माण होईल याचाही विचार आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रामुख्याने केला जाऊ लागला. आणि ह्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ग्रेसन किर्क यानं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये राज्यपद्धतीचं स्वरूप व उपयोग, राज्यसत्तेवर परिणाम करणारी तत्त्वे, बड्या राष्ट्रांचं आंतरराष्ट्रीय स्थान व त्यांचे परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंधाचा आधुनिक इतिहास, जागतिक नियम या बाबींना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. तसेच व्हिन्सेंट बेकर नावाचा जो काही विचारवंत आहे तो सुद्धा आंतरराष्ट्रीय राजनीतीचं स्वरूप व त्यातील प्रमुख शक्ती, आंतरराष्ट्रीय जीवनाची सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील रचना, राष्ट्रसत्तेची तत्त्वे, राष्ट्रसत्तेची साधने, बड्या व लहान राष्ट्राचे परराष्ट्र संबंध, राष्ट्रसत्तेवरील मर्यादा, ऐतिहासिक तत्त्वे व सद्यकालीन आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास या घटकांना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे ही भूमिका घेतली. आणि ह्या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं निदर्शनास येतं की आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती ही अत्यंत व्यापक स्वरूपाची आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती ही अत्यंत किचकट स्वरूपाची आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये घडणाऱ्या घटनांचा प्रभाव हा आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंधावर पडतो आणि त्यामुळं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये नेमकं कोणत्या घटकाला समाविष्ट करायचं, कोणत्या घटकाला वगळायचं हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकासमोर उभा राहतो. आणि त्यामुळे एकंदरीतच आपल्याला सारांश रूपानं असं म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय राजनीती, आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध, आंतरराष्ट्रीय कायदे, आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत केलेले राजनैतिक संबंध, आंतरराष्ट्रीय संबंधाचा इतिहास, राजकीय भूगोल या सगळ्या गोष्टींचा विचार हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये प्रामुख्याने केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीचाही विचार करणं गरजेचं ठरतं. धन्यवाद.